बोरगावचा संघ प्रवीण जिमिटारी यांचा संघ आज त्यांचा बर्थडे देखील आहे आणि तो बर्थडे साजरा करण्यासाठी आज ही पीएम स्पोर्ट्सची जी आर्मी आहे ती आज लढताना दिसेल। पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले हे दोन्ही संघ, परंतु हा पराभव हा या फक्त पहिल्या मॅच पुरता होता। पुन्हा एकदा आपल्याला संधी आहे आपल्याला नव्याने हे साम्राज्य उभारण्याची। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। सामन्याला इथे मात्र सुरुवात होते। थांबा एक मिनिट। नक्कीच यशवंत भाऊ पाचंगे, योगेश सरकार, संविधान ग्रुप पुणे संघाने आजच्या दिवसामधील सुपर 8 ची फेरी जी आहे ती गाठली। नक्कीच संघ जो आहे तो शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा खेळताना आपल्याला जरूर पाहायला भेटेल। आजचा दिवस या संघाने गाजवला। आजच्या दिवसामध्ये रोहित ची बॅटिंग अप्रतिम पाहायला भेटली। परत त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर रवी घुलेने देखील पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आणि या मॅच मध्ये देखील दर्जेदार बॅटिंग केली रवी घुलेने। आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर खूप सारे खेळाडू आहेत त्यांनी देखील एक दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला। त्यामध्ये जर पाहायला गेलं तर दीपू रैनाने देखील चांगली गोलंदाजी केली होती। एका षटकामध्ये त्यांनी देखील चांगली गोलंदाजी, प्रदीप नैदित म्हणजे डॉन यांनी पण अप्रतिम गोलंदाजी केली होती। आपण मॅच कडे वळतोय। दोन बलाढ्य संघांमध्ये ही महत्वाची मॅच। एका बाजूला 500 कोडोली त्यांच्या विरोधात पीएम स्पोर्ट्स बोरगाव यांच्यामध्ये ही लढत पाहायला भेटते। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव इथे मात्र आली। ओहो, या चेंडूवरती इथे मात्र बिगिट केलाय, फटका सजवलाय अफलातून टायमिंग, प्रॉपर फटका 6 धावांसाठी। अविनाश वाघमारेच्या बॅटमध्ये इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती 6 धावेची मोहर देखील लाभली। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 100 धावा खर्चिल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे 6 धावा आलेत। ओहो, चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये धावा रोखल्या गेलेत। चांगली गोलंदाजी पाहायला भेटते या गोलंदाजाने। जर पाहायला गेलं तर आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक राहुल कुचडे तोच आपण सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती पाहतोय। महत्वाचा खेळाडू आहे बोरगाव स्पोर्ट्स बोरगाव म्हणजेच पीएम स्पोर्ट्स बोरगाव संघाचा। या चेंडूवरती बिगिट केला, फटका फसला, चेंडू हवेत आहे। पीएम म्हणजेच प्रवीण मिटारे तिथे चिलकाली आले, परंतु हा जे होऊ शकला नाहीये कारण का चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेला। घोषित क्षेत्रामध्ये गेल्यानंतर इथे धावा असतील 2। या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होती। धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 धावा या धावफलकावरती लागल्यात। ओहो, बिगिट केलाय, पुन्हा एकदा पाठवलाय, हा गेलाय लांब लांब लांब, खूपच लांब, षटकार 6 धावा। काय फटका खेळला, अप्रतिम टायमिंग इथे मात्र पाहायला भेटलाय। संघर्षाशिवाय जीवन अपूर्ण आहे आणि कष्टाशिवाय यश। कष्ट घ्यावी लागतील या मॅच मध्ये, कष्ट हे नक्कीच घ्यावे लागतील कारण का ही मॅच आपल्याला स्वप्नपूर्तीची वाटचाल करून देणारी मॅच आहे। या मॅचला जिंकला तर आव्हान इथे मात्र टिकणार आहे। हीच गोष्ट कुठेतरी लक्षात ठेवावी लागेल या प्रत्येक खेळाडूला आणि त्यानुसार आपली जबाबदारी जी आहे ती पार पाडावी लागेल आणि ती जबाबदारी सध्याच्या घडीला अविनाशच्या माध्यमातून जी आहे ती पार पाडली जाते। फटकेबाजी चांगली होती त्याच्या माध्यमातून। ही महत्वाची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये त्यांनी ही जबाबदारी घेतली आहे।
धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 16 धावा या फलकामध्ये. कालच्या दिवसामध्ये ज्याने अफलातून बॅटिंग केली होती तोच इथे मात्र अवधूत पाटील इथे या मॅचचा आनंद घेण्यासाठी सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती सौरभ माळी यांना देखील आपण पाहतोय. ओहो वेगात टाकलाय, काय चेंडू टाकलाय. हीच खासियत आहे या रबर बॉल क्रिकेटची. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतात या रबर बॉल क्रिकेटमध्ये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. सौरभ माळी अप्रतिम गोलंदाज आहेत. पीएम स्पोर्ट बोरगाव साठी या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आणि तीच कामगिरी या मॅच मध्ये देखील करायची, कारण का पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालेत हे दोन्ही संघ. या पहिल्या विजयाची प्रतीक्षा या दोन्ही संघांना देखील आहे आणि त्यासाठी इथे मात्र संघर्ष दोन्ही संघ करतायत. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका फसलाय, कुठेतरी चूक केली आणि चूक जाऊन पोहोचले सरळ सीमारेषा बाहेर. चूक केल्यानंतर इथे मात्र 4 धावांची मोहर लागली. दिल मांगे मोहर या 4 धावा. चूक केली आणि त्यानंतर 4 धावा ज्या आहेत त्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये ज्या आहेत त्या मोजल्या जात आहेत. कुठेतरी चूक केली. या चेंडूला पकडणं देखील गरजेचं होतं, कारण का एक एक संधी महत्वाची आहे. ओहो वेगात टाकलाय, वेग टाकलाय आणि एक्स्ट्रा टाकलाय, एक्स्ट्रा धावांसाठी टाकलाय आणि म्हणूनच या एक्स्ट्रा धावीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावफलकावरती. 21 या फलकावरती लागलेत. वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे. ओहो बिग हिट केलाय, वेगाचा वापर केलाय, फोर्स केलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला या चेंडूला सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. बॉडीवरती टाकलेला हा चेंडू कधीच हा सीमारेषेच्या आतमध्ये राहत नाही, तो बाहेरच फेकला जातो आणि तेच काम केले इथे मात्र अविनाशने. फटका केलाय चांगला. ओहो थोडासा पुन्हा एकदा उजव्या बाहेरचा चेंडू. षटकार आल्यानंतर थोडस मेंटली प्रेशर एक गोलंदाजावरती असणार यात शंका नाही आणि तेच प्रेशर इथे मात्र पाहायला मिळाले आणि या प्रेशर खालीच इथे मात्र एक्स्ट्रा धावा. कुठेतरी आवाज येणं देखील गरजेचं आहे. बोरगाव संघाचे चेहरे मायूस आहेत, ते चेहरे मायूस होऊन चालणार नाही आहे. ही मॅच महत्वाची आहे, त्यासाठी टाळ्यांचा आवाज, कुठेतरी प्रोत्साहन देणं देखील गरजेचं आहे. कुठेतरी प्रोत्साहनाची कमी पाहायला मिळते, कुठेतरी आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. ओहो बिग हिट केलाय, परंतु हा आत्मविश्वास अविनाशच्या आतमध्ये खूप ठासून भरलाय आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावरती आलाय शानदार 6 धावा. काय फटका खेळला. अपयश म्हणजे संधी आहे शिकण्याची, सुधारण्याची आणि मेहनतीने नव्याने सुरुवात करण्याची. नव्याने सुरुवात खेळली जाते या पाचशे कोडोली संघाच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग इथे मात्र अविनाशच्या माध्यमातून. याआधी कुठेतरी क्रम चुकला होता फलंदाजीचा, परंतु या मॅच मध्ये ती चूक जी आहे ती सुधरवली.
हो अजून एक विकेट फटका तर खेळलाय या फटक्याने दुरी गाठले का हो योग्य ती दुरी गाठली आहे 6 धावांसाठी केलाय हा बार चेंडू गेलाय सर सीमारेषा बार षटकार चांगली बॅटिंग येते मात्र पाहायला भेटते धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा या फलकावरती लागलेत एक चांगलं टोटल उभारलंय आतापर्यंत 500 कोडोली संघाने 11 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 11 चेंडू मध्ये 40 धावा ओ पुन्हा एकदा विकेट केला फटका तर चांगला केला गॅप मध्ये फटका आहे क्षेत्ररक्षक जरूर येतात या चेंडूला पकडण्यासाठी परंतु यांना देखील चकमा दिलाय का चेंडूने नाही दिलाय थोडंसं जर पाहायला गेला तर चेंडूने शेवटच्या क्षणी गती जी आहे ती स्वतःची कमी केली आणि त्यानंतर इथे धावा आले तीन धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात आणि या 3 धावीने धावसंख्येचं टोटल 2 षटकाची सांगता आणि 43 धावा या धाव फलकावरती डीसी 27 चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली आणि या 27 धावा का आल्या याचं कारण एकमेव आहे या 27 धावा ज्या खेळाडूच्या मुळे आल्या ते फलंदाज सध्याच्या घडीला 11 चेंडूमध्ये 40 धावांवरती घेत आहेत अविनाश कौतुक करावं तितकं थोडं आहे या खेळाडूचं बॅटिंग मध्ये चान्स मिळाला आणि त्यानंतर त्या चान्सला सोन्यामध्ये तब्दिली ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला परंतु हा चेंडू थोडासा उजव्या एष्टीच्या बाहेरचा आहे आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोखावे लागतील क्षमता तर आहे राहुल कुडचेकडे आणि क्षमता अविनाशकडे देखील आहे या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक लगावण्याची ओहो बिगिट केला फटका फसला चेंडू हवेत आहे रणजित सलगर आले जेल खाली परंतु जजमेंट चुकलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत जेल कोणाचा सोडलाय ज्याच्या बॅट मधून कमी चेंडू मध्ये जास्ती धावा आल्या आहेत अविनाशचा जेल सोडलाय कुठेतरी गोलंदाज संधी देतात आपल्याकडे आणि ही चूक रणजित कडून झाली हे मान्य नाही आहे कर्णधाराला कारण का रणजित एक चांगले खेळाडू आहेत लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे या खेळाडूला सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय देखील परंतु कुठेतरी याच्या माध्यमातून एक चूक झाली आहे ओहो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय मिस टाइम स्ट्रोक आहे तोपर्यंत एकेरी धावीला दुहेरी धावीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हो दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर होता अविनाशचा परंतु इथे थांबवलं गेलंय चांगला इथे मात्र निर्णय घेतलाय वैभवने वैभव आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एक चेंडू केलाय धावा त्याच्या खात्यामध्ये नाही आहेत धावा सर्व जर पाहायला गेला तर अविनाशच्या खात्यामध्ये 13 चेंडूमध्ये 43 धावा ओहो परंतु योग्य वैभव देखील सांगतायत माझ्यामध्ये देखील क्षमता आहे परंतु गोलंदाज देखील सांगतायत माझ्यामध्ये देखील क्षमता आहे तुला रोखण्याची आणि इथे मात्र वैभवला रोखलंय सुरेश भोसले आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल सुरेश भोसलेच्या माध्यमातून चांगले बॅटर आहेत सुरेश भोसले टेनिस बॉल क्रिकेट चांगल्या प्रकारे घेतात परंतु हा रबर बॉलचा क्रिकेटचा हंगाम आहे आणि या हंगामामध्ये आपल्याला बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने करावा लागेल
धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 47 धावा या फलकावरती लागलेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. एका बाजूला अविनाशच्या माध्यमातून या धावा आलेत. ओ सुरेश इथे मात्र बॅटने धावा करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क हा देखील होणं गरजेचं आहे. संपर्क झाला नाही तर इथे मात्र टिंब चेंडू म्हणजेच काय तर डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आल्यानंतर इथे मात्र धावा ज्या आहेत त्या दैस्यते स्थितीमध्ये म्हणजे 47 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेत. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय, परंतु या पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा संघाच्या खात्यामध्ये ह्या ऍड होताना दिसत आहेत. तेव्हा येणं गरजेचं असणार आहे 500 कोडोली संघासाठी, कारण का या धावा जेवढ्या जास्ती बनवतील तेवढं त्यांना इथे मात्र आव्हान सोपं होणार आहे विजयाचं. आणि म्हणूनच इथे मात्र धावा येण्यासाठी प्रयत्न देखील करतात, परंतु थोडंसं दूरवरून प्रयत्न करतात सुरेश. इथे पायांची मुवमेंट नाहीये चांगल्या प्रकारे. आता मात्र पायांची मुवमेंट आहे परंतु संपर्क नाहीये, आई कॉर्डिनेशन नाहीये. थोडंसं जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होणं गरजेचं होतं, परंतु संपर्क तो कुठेच दिसत नाहीये आणि म्हणूनच धावा ज्या आहेत ते रोखल्या जात आहेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 षटकामध्ये 48 धावा या धाव फलकावरती लागलेत. या षटकामध्ये थोडासा कमबॅक केला राहुलने. पाहिजे उर्वरित 3 षटकामध्ये हा कमबॅक कशा प्रकारे केला जाईल. टीसी गोलंदाजी मार्फत रणजित सलगर आले. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून या खेळाडूला देखील पाहिलं जातं. या वर्षीच्या अंगामध्ये चांगला खेळ या खेळाडूने दाखवलाय. हो चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू टाकला, परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा आहेत. नक्कीच पंचांचा इशारा एक्स्ट्रा धावेचा आहे. एक्स्ट्रा धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले आहे 51 धावा या धाव फलकावरती लागल्या. 500 कोडोली संघाने अर्धशतक पूर्ण केलंय. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा. रणजित कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा खर्ची करताना दिसत. रणजितच्या माध्यमातून या एक्स्ट्रा धावा मान्य नाहीयेत संघाच्या सहकार्यांना, कारण का रणजित एक चांगले गोलंदाज आहेत. ओहो फुलटॉस होता, फुलटॉसला लॉस करायचा होता अविनाशला, परंतु एक संधी जर पाहायला गेली तर पुन्हा एकदा शरद सातपुते नव्हती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु इथे यष्टांचा वेध अचूकतेने झाला नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती अविनाशला इथे जीवदान देखील मिळते. आतापर्यंत 15 चेंडूमध्ये 45 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 15 चेंडू 45 धावा म्हणजे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती तो देखील आहे. खराब चेंडू टाकला, नक्कीच खराब चेंडू आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा असतील. एक्स्ट्रा धावा आहेत नक्कीच एक्स्ट्रा. ओहो पुन्हा एकदा बॅट स्विंग जोरदार पाहायला मिळाले, परंतु संपर्क नाहीये आणि म्हणूनच धावा ज्या आहेत ते रोखल्या जात आहेत. 53 धावांवरती गाडी अडकून राहिली आणि त्याचबरोबर अविनाश याच्या अर्धशतकाची देखील प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 4था अर्धशतक या स्पर्धेतील लागेल का अविनाशच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 3 अर्धशतक या स्पर्धेमध्ये लगावले गेले आहेत. ओहो फटका फसला, चेंडू हवेत आहे. प्रवीण इथे मात्र आलेत. प्रवीण मिटारेने चूक केली नाहीये आणि याच बरोबर इथे मात्र जावे लागेल अविनाशला. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 17 चेंडू मध्ये तब्बल 45 धावांची खेळी करणारा अविनाश बॅक टू द पॅव्हेलियन गेलाय.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अजून एक कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातील घातक फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली जाते मॅन फ्रॉम ज्योतिबा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय देवराज मेटके यांना. चांगले फलंदाज आहेत देवराज मेटके. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवल्यात. सातत्याने उल्लेख जर पाहायला गेला तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो या खेळाडूचा, कारण का रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या खेळाडूची दहशत जी आहे ती पाहायला मिळाली होती. या आधी देखील कोकणामध्ये सातत्याने या खेळाडूला बोलवलं जातं मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी. इथे जर पाहायला गेलं तर एकेरी 10वी साठी फटका केला. स्क्वेअर का रिझन मध्ये फटका केल्यानंतर थोडस मिस टाइम होतं आणि त्यामुळे इथे एकेरी 10वीला दुहेरी 10वी मध्ये कन्वर्ट देखील केले जाते. या 2 धावा आल्यास आणि या 2 धावीने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55 धावा फलकावरती. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. थोडस हाईट आहे या का हे पाहावं लागेल, पडताना करावी लागेल. या चेंडूवरती हाईट आहे का हे देखील पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला. नाही हा चेंडू इथे डीप झालाय आणि त्याचमुळे कुठेतरी जर पाहायला गेलं तर हा चेंडू जो आहे तो मान्य केला जातोय. ओहो चांगला चेंडू आहे, वेगात टाकला या चेंडूला आणि त्यानंतर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला देवराज मेटकेच्या माध्यमातून आणि त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 56 धावा. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. कुठेतरी आता मात्र या धावसंख्येला शिकंजा केसायला सुरुवात केली. धावसंख्या झपाट्याने वाढत होती पहिल्या 2 षटकामध्ये, परंतु त्यानंतर या धावसंख्येला रोखलं गेलंय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आणि म्हणूनच या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा फलकावरती निजे. ओहो इथे जर पाहायला गेला तर चेंडू जो आहे तो निर्धाव जो आहे तो गणला गेला. निर्धाव चेंडू आलाय. बोटांची जादू फिरवली. सुमितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. सुमित वरती दाखवलं इथे मात्र विश्वास. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे आणि म्हणूनच सुमित खुर्ची वरती इथे मात्र विश्वास दाखवलाय बोरगाव संघाने. हा चेंडू खराब आहे. नक्कीच एक्स्ट्रा हाईट आहे आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा खर्चिल्या जातील. मी थोडस कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतायत आणि या एक्स्ट्रा एफर्ट मध्ये हे एक्स्ट्रा धावा खर्च केलेत. 9+1 एकूण 2 धावा आहेत आणि पुढच्या चेंडूवरती सुदर्शन चक्र फिरवलंय पंचादी. म्हणजेच काय तर या पुढच्या चेंडूवरती फ्रीट असेल. उघडा डोळे पाहणीत, कारण का पुढचा चेंडू आहे हा फ्रीटचा चेंडू असेल. फ्रीटचा चेंडू आणि या फ्रीटच्या चेंडूवरती इथे मात्र कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल सुरेशच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. हो बिग हिट केलाय. हा फ्रीट आहे आणि या फ्रीट वरती हल्ला बोल करणार यात शंका नाहीये आणि तोच हल्ला बोल केलाय सुरेशने. इथे मात्र ताकद दाखवली. एक्सपिरियन्स नाहीये, तो अनुभव नाहीये आणि म्हणूनच इथे मात्र सुरेश भोसले जे आहेत तो आपला अनुभव पणा लावतायत या गोलंदाजाच्या विरोधात. युवा टॅलेंट आहे, परंतु या युवा टॅलेंटला अजून देखील जर ही चमक आणायची आहे आणि त्यासाठी हे असेच अपयश जे आहे ते पचवावे लागतील.
सॉरी माफ करा, इथे मात्र थोडीशी चुकीची माहिती आम्हाला मिळाली. इथे मात्र गोलंदाजीसाठी धैर्यशील खरात आहेत. माफ करा, धैर्यशील खरात इथे मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत. इथे धैर्यशीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती सुरेश कांबळेने चांगला फटका केला, कार्पेटच्या साह्याने फटका केला आणि त्यानंतर 2 धावा ज्या आहेत ते संघाच्या खात्यामध्ये देखील जोडलेत. 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 66 धावा फटकावरती लागलेत. याआधी जर पाहायला गेलं तर बोरगाव संघाने 74 धावा पुण्याच्या संघाच्या विरोधात उभारल्या होत्या. म्हणजे या संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ओहो, आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती केलेला प्रहार जाईल का सीमारेषा पार? नक्कीच 2 धावा आहेत. डेक्लेअर झोन मध्ये फटका केला म्हणूनच इथे 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये असतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 68 68 धावा या फलकावरती लागले. 2 गड्याच्या मोबदल्यावरती या 68 धावा आहेत. आता मात्र सुरेश भोसलेची देखील बॅट बोलायला लागली आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी देखील आतापर्यंत बनवल्या आहेत. ओहो, आखूड टप्प्याचा चेंडू हा राहणार नाही या मैदानात. या चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेंसाठी फटका खिलवाड केलाय गोलंदाजाच्या बरोबरीने. चौऱ्याहत्तर धावा फलकावरती लागल्या. 2 गडीच्या मोबदल्यावरती या 74 धावा आहेत. 5वं षटक प्रगती पथावरती आणि 5व्या षटकामध्ये इथे धावा येत आहेत या मॅच मध्ये. ओहो, इथे हा चेंडू जो आहे तो निर्धाव देखील गणला जाते. सुरेश भोसलेने या मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करण्याचा प्रयत्न केला परंतु या चेंडूवरती धावा नाही आहेत. धावा रोखल्या गेल्यात. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 74. 74 धावा 5 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 5 षटकांमध्ये 74 धावा. पुन्हा एकदा एक्सिलेटर वरती पाय ठेवला आणि त्यानंतर धावेला इथे मात्र गती दिली. 74 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती 5 षटकांचा खेळ संपुष्टात. डीजे शेवटच्या षटकाचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मध्ये किती धावांचा डोंगर उभारला जाईल हे देखील पाहावं लागेल. ओहो, बॅट स्विंग आहे परंतु धावा नाही आहेत. धावा रोखल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार जर पाहायला गेलं तर दिवराज हे जे आहे ते डॉट चेंडू खेळत आहेत कारण का रिपॉल्वर क्रिकेट जे आहे ते कोल्हापूर विभागामध्ये गेल्या वर्षीपासून चालू झाले. ही क्रेज जी आहे ती गेल्या वर्षीपासून चालू झाली आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी थोडासा वेळ जरूर घ्यावा लागेल आणि तोच वेळ घेत आहेत. ओहो, इथे एक्स्ट्रा धावा आहेत. एक्स्ट्रा धावा आणि एक्स्ट्रा धावे बरोबरच इथे जर पाहायला गेलं तर कुठेतरी चूक देखील करतायत. वाईट +1 एकूण 2 धावा. याचबरोबर स्ट्राईक रोटेट केल्या. एक चांगली बाब आहे संघासाठी, पाचशे कोडोली संघासाठी कारण का सुरेशच्या बॅट म्हणून इथे मात्र धावा येत आहेत. तर दुसऱ्या बाजूने तर पाहायला गेलं तर देवराज मेटके जे आहे ते सातत्याने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत परंतु इथे मात्र सुरेश भोसले हे जे आहे ते चांगल्या प्रकारे बॅटिंग करतात. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये 16 म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने इथे मात्र बॅटिंग केली जाते त्याच्या माध्यमातून आणि म्हणूनच कुठेतरी या चेंडूवरती स्ट्राईक वरती येण्यासाठी प्रयत्न केला. ओहो, बिग हिट केलाय का? मी स्ट्राईक वरती येण्यासाठी धडपडत होतो आणि त्याचाच इथे मात्र प्रत्यय. सुरेख फटका 6 धाव्यांसाठी. दिल मांगे मोर या 6 धावा.
फटका चांगला खेळला गेला. सुरेश भोसलेच्या बॅट मधून या धावा यायला लागलेत. सुरेशने देखील सांगितलं की माझ्यामध्ये देखील क्षमता आहे ती. फुलटॉस आहे, फुलटॉसला इथे मात्र फ्लिक केलाय आणि पाठवलंय सर 6 धाव्यांसाठी. काय फटका खेळला. काय फटका केला, फ्लिक केला आणि त्यानंतर पाठवले गेले सरस सीमारेषा बाहेर 6 धाव्यांसाठी. चेंडूमध्ये खराबी नव्हती जरूर, परंतु या फटक्यामध्ये आत्मविश्वास होता आणि म्हणूनच या 6 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या देखील गेल्या. 6 धावा आल्या आणि या 6 धावीने धावसंख्येचं टोटल डबल अट्ट्यामध्ये कन्वर्ट देखील झालाय. डबल अट्ट्या म्हणजेच 88 धावा या धावफलकावरती लागलेत. 88 धावा या धावफलकावरती लागलेत. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत रणजितच्या विरोधात. ओहो, चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक केला. आता मात्र कमबॅक केला सुरेश भोसले. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 28 धावा तिच्या बॅटमध्ये आल्यात. या महत्वाच्या क्षणी धावा आल्यात. अविनाशने चांगला स्टार्ट दिला, परंतु त्यानंतर कुठेतरी पारी अडकली देखील होती आणि त्या पारीला इथे मात्र ऍक्सिलेट करण्याची गरज होती आणि ते ऍक्सिलेटर केलंय सुरेश भोसलेने. ओहो, या चेंडूमध्ये एक्स्ट्रा धावा. रणजित जर पाहायला गेलं तर सातत्याने कुठेतरी जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा खर्चीना दिसत. अजून देखील 2 चेंडू टाकायचे आहेत रणजितला. 22 धावा खर्ची केलेत. 1 विकेट जरूर मिळवली आहे, तरी देखील 22 धावा खर्ची केलेत. फुल टॉस आहे या चेंडूवरती. समोरच्या दिशेने फक्त बॅट इथे मात्र फिरकवली, परंतु त्यानंतर विकेट देखील आली. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सुरेश कांबळे. अजून एक षटकारांचा बेदाद भाषा म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. थकलोय खरा पण हरलो नाही. स्वप्नांपासून अजून दूर झालो नाही. आयुष्याने कितीही वार केले तरी मी माझ्या लढाईत अजून माघार घेतली नाहीये. लढाईसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय सुरेश कांबळे. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसला. चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहिल्यामुळे या चेंडूवरती एकच धाव असेल. एकच धाव आले आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपुष्टात. अजून एक मोठी धावसंख्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 90 धावांचं टोटल उभारलं गेलं. 91 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. उर्वरित 36 चेंडू 91 धावा पुन्हा एकदा बनवायच्या आहेत. बनवल्या जातील की रोखल्या जातील. कुठेतरी जर पाहायला गेलं तर 20 ते 22 धावा ज्या आहेत त्या बोरगाव संघाने एक्स्ट्रा खर्च केल्या, परंतु त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे या 90 धावांचा पाठलाग करण्याची. परंतु तोपर्यंत आपण थोडीशी रजा घेतोय, जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीजे.
नक्कीच उद्याचा दिवस देखील महत्वाचा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार एक दर्जेदार क्रिकेट. उद्याच्या दिवसामध्ये दक्कन पन्हाळा संघ याच कोल्हापूर विभागातील एक दर्जेदार संघ जीवनजी शिंदे सर यांच्या मालकीचा संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर अजून एक संघ कोकणामधून देखील दाखल झाला आहे, तो म्हणजेच मनोज 11 कणकवली. हा संघ देखील एक दर्जेदार संघ आहे. जर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग विभागातील हा संघ, देवगड परिसरातील हा संघ एक दर्जेदार संघ. उद्याच्या दिवसामध्ये या संघामध्ये देखील रती महारथी असणार या शंका नाही आहे. कदाचित उद्याच्या दिवसामध्ये दाजी नाईक हा देखील कदाचित येऊ शकतो, बबल नाईक देखील येऊ शकतात उद्याच्या दिवसामध्ये, दर्शन बांदेकर देखील येऊ शकतात. जर कणकवली संघ जर एक मजबूत संघ आहे आणि या संघाकडे ही नावं देखील आहेत, या संघाकडे खूप सारे ऑप्शन आहेत. आणि उद्याच्या दिवसामध्ये मनोज 11 कणकवली संघ कोणते खेळाडू आणतोय याच्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजर असतील. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर पाटील मसाले स्पोर्ट्स, प्रवीण पन्हाळा टायगर्स हा संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसणार आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर हा संघ यामध्ये जर पाहायला गेलं तर इस्लामपूर परिसरातील जे खेळाडू आहेत ते देखील या मॅच मध्ये खेळताना दिसतील. उद्याचा दिवस जर पाहायला गेला तर महत्वाचा दिवस असणार आहे. आणि उद्याच्या दिवशी मोठमोठे नाव, चेतन चिंचकरचं नाव देखील प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर आवर्जून घेतलं जाते. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ही नावं कळत आहेत. चेतन चिंचकर असेल, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर दाजी नाईक असतील, भूषण गोळे देखील उद्याच्या दिवसामध्ये येऊ शकतात अशी शक्यता सातत्याने वर्तवली जाते आहे. ही नावं जाहीर आपण करतोय म्हणजेच काय तर ही नावं येणार. विश्वजित गरुड देखील उद्याच्या दिवसामध्ये कदाचित येऊ शकतील या स्पर्धेसाठी. म्हणजेच जर पाहायला गेलं तर मोठमोठी नावं उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे उद्याचा दिवस देखील प्रेक्षकांसाठी परवडी असणार आहे. आणि परवाच्या दिवशी हा खूप मोठा सस्पेन्स आहे, कारण का परवाच्या दिवसाचा लॉट अजून देखील ओपन केलेला नाही आहे. म्हणजे सस्पेन्स आहे या लॉट मध्ये देखील. अशी ही स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, MJ चषकाची स्पर्धा. 36 चेंडू 91 धावा इथे मात्र डिपेंड करायचे आहेत. त्यासाठी इथे मात्र मॅन फ्रॉम कवठे महाकाळचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं वैभव इथे मात्र गोलंदाजीसाठी. ओहो, त्याच्यावरती इथे मात्र आक्रमण चढवलंय. पहिल्या चेंडू वरती खाली क्षेत्रामध्ये गेल्यावर जाईल चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. ज्यांच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू घडतात असं एक नेतृत्व म्हणजे शरद सातपुते. आणि त्यांच्या बॅट मधून इथे मात्र खणखणी चौकार आलाय. स्लॉट मध्ये दिलेला चेंडू नक्कीच प्लॉट मध्ये राहणार नाहीये, हा प्लॉटच्या बाहेर जाणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण अविनाशची देखील बॅटिंग पाहिली होती, दर्जेदार बॅटिंग. ओहो, इथे मात्र बोटांची हरकत दाखवली. आता मात्र थोडेसे चार्ज झाले. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडस गडबडून जागे झालेत वैभव. आणि त्यानंतर इथे मात्र त्यांनी एक चांगला चेंडू पेश केला. धावसंख्या 4च्या घरामध्ये 20 होती. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. शरद सातपुते ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेट केलं, त्यांच्या नेतृत्वाखाली कित्येक युवा पिढी घडली आहे देखील. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, दूरवरून फटका खेळला. आणि त्याचा नतीजा काय तर त्याचा नतीजा इथे जेल सोडली. सुरेश भोसलेने जेल सोडले आणि इथे राहुल कांबळेने डोक्यावरती हात लावलाय. जेल सोडणं म्हणजे काय, पराभवाला जवळ जवळ आमंत्रण देणं. वैभव सांगतायत एक संधी मी निर्माण करून दिली आहे, परंतु या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. हे ते संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि म्हणूनच इथे हा जेल सोडला गेला. एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि यांच्याकडून चूक होणं देखील वैभवला मान्य नाहीये. ओहो, चांगला फटका इथे मात्र गेला गेलाय. समोरच्या दिशेने या फटक्याला सजवण्याचा प्रयत्न, विझोन मध्ये फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिलंय असा खेळाडू राहुल कुडचे. चांगली बॅटिंग केली या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये, प्रभावित केलं. पुण्याच्या संघाच्या विरोधात ती बॅटिंग अजून देखील प्रेक्षकांच्या मनावरती घर करताना पाहायला मिळाली. आतापर्यंत 6 धावा या फलकावरती लागल्यात. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे मात्र वैभवने या चेंडूला कलेक्ट केला. इथे बॅक टू द बॉलर फटका केला. शरद सातपुते प्रयत्न करत होते या एकेरी धावेला घेण्यासाठी,
परंतु राहुलने सांगितलंय काही गरज नाहीये या धावेची, ही धाव घेतली तर संकट आपल्यावरतीच आहे. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा फटका केला. हो हो, पुन्हा एकदा सुरेश भोसले आज चेंडू काही यांचा पाठलाग सोडत नाहीये, सातत्याने इथे मात्र त्यांच्याकडे चेंडू जात आहेत आणि झेल देखील सोडत आहेत. या चेंडूवरती देखील झेल सोडली, प्रयत्न चांगला केलाय. हा झेल सोपा नव्हता, हा झेल कठीण होता, परंतु प्रयत्न जरूर चांगले केले गेले. आणि या प्रयत्नामध्ये इथे मात्र धावा ज्या आहेत त्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावा फलकावरती. कौतुक करावं लागेल ते म्हणजे वैभवचं देखील, कारण का या षटकामध्ये सातत्याने त्यांनी नव्याने संधी निर्माण करून दिल्या, परंतु ते संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिल्या षटकाची सांगता झाली, 8 धावा फलकावरती लागलेत. गोलंदाजी मार्कवरती अमोल शिरट्टी, मॅन फ्रॉम सैनिक टाकळी. सैनिक टाकळीचं नाव हे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणणारा खेळाडू, ओ दांडी गुल करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. नक्कीच दांडी गुल झाले का? पंचांचं बोट आकाशाला म्हणजे काय? दांडी 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 गुल. इथे जर पाहायला गेला तर प्रेक्षक सांगत देखील होते हा गोलंदाज दांडी गुल करण्यासाठी ओळखला जातोय आणि त्याने दांडी गुल देखील केले. थँक्यू डीसी. नक्कीच सैनिक टाकळीचा खेळाडू आहे. सैनिक टाकळी म्हटलं की प्रत्येक घरामध्ये एक एक सैनिक आपल्याला जरूर पाहायला भेटतो आणि त्याच लढवय्यांच्या भूमीतून आलेला हा एक लढवया. नाव इथे मात्र अमोल शिरट्टी. खूपच हट्टी आहे, नावाप्रमाणेच इथे मात्र खूपच हट्टी आहे हा खेळाडू आणि म्हणूनच इथे मात्र जिद्द त्याच्या माध्यमातून दाखवली जाते. इथे मात्र 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. ज्या विकेटची इथे मात्र 500 कोडोलीला गरज होती, कारण का राहुल कांबळे देखील सांगत होते आम्हाला 1 विकेट महत्वाची आहे आणि ती विकेट आली. हो बिगिट केलाय, फटका चांगला केलाय, प्रॉपर टायमिंग आहे. 6 धावांसाठी केला पार. चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. नाही कवडी इथे मात्र बॅटिंग साठी आलेत. चांगली बॅटिंग इथे मात्र केली जाते सुफियनच्या माध्यमातून. दर्जेदार फटका केला. डान्सिंग ऑफ द विकेट फटका सजवला. हा फटका योग्य नाहीये रबर बॉल क्रिकेट साठी. हा फटका खेळण्यासाठी इथे मात्र जर पाहायला गेलं तर बॉल जो आहे तो थोडासा बॅटच्या रडर मध्ये असणं गरजेचं होतं, परंतु हा चेंडू जर पाहायला गेलं तर थोडस मागे टाकला. फलंदाजाची रणनीती ओळखली, एक एक पाऊल फलंदाजाने पुढे टाकलं होतं आणि म्हणूनच हा चेंडू मागे टाकला. ओहो इथे जर पाहायला गेलं तर शरद सातपुते सातत्याने बिगिट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे वेगा चेंडू टाकल्यात, थोडेसे बाउन्स देखील केले जात आहेत आणि म्हणूनच थोडस लोड देखील होतोय हा चेंडू आणि याचमुळे धावा ज्या आहेत ते त्यांच्या माध्यमातून बनवल्या जात नाहीयेत. 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. 94 धावांचा पाठला करायचा आहे. 18 बनवल्या गेलेत. लक्ष अजून खूप दूर आहे. दिल्ली बहुत दूर आहे. हो समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. 20 ओव्हर मध्ये फटका केल्यानंतर इथे चांगले क्षेत्ररक्षण झाले. 500 कोडोलीचा एक उभरता सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे तोच इथे मात्र रोहन मोरे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाले. याने देखील स्वतःला जर पाहायला गेलं तर खूप इम्प्रूव्हमेंट केली आहे या खेळाडूने या टेनिस क्रिकेटमध्ये आणि म्हणूनच रोहन मोरे हे नाव देखील वारणा परिसरामध्ये चर्चेत राहिले.
दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आला आणि या दोन षटकामध्ये 19 धावा या फलकावरती लागलेत. उर्वरित असणार आहेत 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर खूप धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि तब्बल 72 धावा अजून देखील बनवायचे आहेत. वैभव पुन्हा एकदा स्वतःला इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती आणतायत आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा त्यांनी इथे मात्र खर्ची केलेत. एक्स्ट्रा धावांनी धावसंख्येचं टोटल 20 धावा या फलकावरती. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये ईरधाव चेंडू आलाय. सुफियान थोडस सेववाक स्टाईल आणि सेववाक स्टाईल आपल्याला नेहमीच नडते कारण का फुटवर्क नसेल तर धावा देखील नाही येत. ओहो, काय चेंडू टाकलाय, मॅजिक चेंडू यासाठी ओळखला जातो हा कवटे महाकाळचा सुपरस्टार. नाव आहे वैभव. काय गोलंदाजी करतायत, कमालीची गोलंदाजी राहिली आहे. वैभव भोसले यासाठी ओळखले जातात. ओहो, अजून एक बोटांची इथे मात्र ताकद, बोटांची हरकत पाहायला मिळाली आणि या बोटांच्या इथे मात्र जादूमुळे या चेंडूवरती या बाईकच्या स्वरूपामध्ये धावा आहेत, लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धावा आल्या. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत आहे. शरद सातपुतेंच्या इथे मात्र अडचणीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यांना जावं लागेल. आता सरळ सोपा झेल डिप्लाय सुभाष काळे यांनी. या झेलसाठी जास्त मेहनत घ्यावी लागली नाहीये त्यांना आणि हा झेल डिप्लाय नंतर अजून एक विकेटचा पतंग. 21 धावा फलकावरती लागलेत. या बोरगाव संघाने पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती पुण्याच्या संघाच्या विरोधात, परंतु 500 कोडोली संघाने त्यांना जखडून ठेवलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर सौरभ माळी हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यांच्यावरती देखील नजर असतील कारण का या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केल्या. सौरभ माळीवरती पूर्णपणे बोरगावकरांच्या नजरा आपल्याला खेळताना पाहायला मिळते. इथे 3 षटकांची संख्या जरूर झाली का हे देखील पाहावं लागेल. इथे अजून एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली 23 फलकावरती. दोन गुणांच्या बोबल्यावरती वैभवने सातत्याने जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली. ओहो, या चेंडूवरती 2 धावा आहेत. ओके, 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये, म्हणजेच धावसंख्येचं टोटल इथे मात्र जाऊन पोहोचेल 25 धावा फलकावरती. 18 चेंडू 66 धावांचं हे अभेद्य लक्ष इथे मात्र भेदायचं आहे. लक्षाकडे लक्ष ठेवावं लागेल. अर्जुनाने जशा प्रकारे इथे बाणाने माशाचा डोळा फोडला होता तशाच प्रकारे या धावांचा हा डोंगर जो आहे तो भेदावा लागेल. या धावांवरती लक्ष ठेवून हे आव्हान जे आहे ते पार करावं लागेल. 18 चेंडू 66 धावा, आव्हान सोपं नाही आहे, परंतु ते सोपं करण्यासाठी या मॅच मध्ये लढावं लागेल. कारण की ही एमजे चषकाची ट्रॉफीची ही स्पर्धा जर जिंकायची असेल, एमजे चषकाची ही स्पर्धा जर जिंकायची असेल तर कुठेतरी एक चांगला खेळ दाखवावा लागेल आणि याच खेळाची अपेक्षा देखील आहे संघ सहकार्यांना. चांगला फटका इथे मात्र सजावलाय. इथे जर पाहायला गेलं तर 31 फलकावरती धावसंख्या फ्लाय होताना दिसते, परंतु अजून देखील आपली जबाबदारी संपली नाहीये. अजून देखील खूप पल्ला पार करायचा आहे. 60 धावांचं अजून देखील ते लक्ष असणार आहे. ओहो, बिगिट केलाय, वाह काय फटका गेलाय, लाजवाब टायमिंग, प्रॉपर फटका, 6 धावा देऊन गेलाय.
धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आता मात्र फ्लाय होताना दिसते. धावसंख्या तब्बल 37 धावांवरती विराजमान झाले आहे. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एंड हा शब्द आहे, END एंड म्हणजेच शेवट असं आपण म्हणतो, परंतु END एंड या शब्दाचा अर्थ हा शेवट नसून एफर्ट नेव्हर डाय हा असा देखील होतो. प्रयत्न कधीच वाया जात नाहीत हा देखील त्याचा अर्थ आहे. प्रयत्न करावे लागतील, कारण का प्रयत्न हे कधीच वाया जात नसतात आणि ते प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये जिंकण्याचे प्रयत्न इथे मात्र जरूर करताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. इथे डायरेक्ट हिट पाहायला मिळाले, परंतु 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जरूर जोडले जातात. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 39 धावा या फलकावरती लागलेत. ओहो, या चेंडूवरती बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर इथे मात्र फलंदाज बाद जावं लागेल सुफियान नायकवडीला. बॅक टू द पेव्हिलियन. टीजे मॅन फ्रॉम पारगाव बालाजी माने मैदानाच्या आतमध्ये. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत, अविनाश झेल खाली, झेल टिपलाय, आले तसे गेले देखील. बॅक टू द पेव्हिलियन. धावसंख्या आता मात्र जैसे ते स्थितीमध्ये धावसंख्येला कुठेतरी गुंडाळल्या. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती. हॅट्रिक चेंडू आहे, ओ हो, वेगात टाकला हॅट्रिक चेंडू आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर निधाव चेंडू आला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर बॅट्समन नेम सांगायचं आहे. बॅट्समन नेम बोरगाव संघ. बॅट्समन नेम उज्ज्वल. ओके ओके. आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर उज्ज्वल जाधव करवीर विभागातील अजून एक दर्जेदार खेळाडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. उज्ज्वल जाधव हे देखील एक दर्जेदार खेळाडू आहेत. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूंच्या माध्यमातून देखील खेळल्या गेल्या. तर चांगलं क्रिकेट या खेळाडूंनी देखील खेळलं. उज्ज्वल जाधव आहेत इथे मात्र बॅटिंग साठी. बॉलिंग साठी अविनाश वाघमारे इथे मात्र सज्ज झालेत, परंतु इथे मात्र एक्स्ट्रा धावा खर्च केलेत अविनाशने. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील या मॅच मध्ये. नक्कीच या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 500 कोटी संघाने वर्चस्व जे आहे ते राखले आतापर्यंत. चेंडू हवेत आहे आणि हा झेल टिपला गेलाय. नक्कीच चांगला झेल इथे मात्र टिकला गेलाय. सुरेख झेल आहे, अप्रतिम झेल.
कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक मोठा सितारा म्हणजेच मुकेश शिंदे यांनी देखील या स्पर्धेला जर पाहायला गेलं तर शुभेच्छा दिल्या आहेत. ही स्पर्धा त्याला देखील मोहली, त्याला देखील बाहुली ही स्पर्धा. आणि मुकेश शिंदे देखील सांगतायत की एमजे चषकाचे जे आयोजन आहे महेश जगताप सर आणि अश्वमेध स्पोर्ट्स यांनी अप्रतिम केले आणि मुकेश शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. थँक्यू मुकेश, या स्पर्धेसाठी तू देखील शुभेच्छा दिलेस, नक्कीच थँक्यू. पंचेचाळीस धावा आतापर्यंत फलकावरती लागले. 94 धावांचा पाठलाग इथे मात्र जर 91 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्यानंतर इथे 45 बनवल्या गेल्या. बोरगाव संघाने जो पुण्याच्या संघाच्या विरोधातला जो खेळ दाखवला होता तो कुठेतरी या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळाला नाहीये. कुठेतरी मेंटली प्रेशर पाहायला भेटलंय, ते 91 धावांचं प्रेशर पाहायला भेटलंय आणि म्हणूनच या मॅच मध्ये त्यांनी पूर्णपणे नांगी टाकली आहे. 5 षटकांमध्ये आतापर्यंत 45 धावा म्हणजेच काय तर आता मात्र शेवटच्या षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा बनवायचे आहेत, खूप साऱ्या धावा आता मात्र बनवावे लागतील. आव्हान इथे जड होत चाललंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पाशे कोडोली या संघाचं प्रमुख अस्त्र म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं तेच इथे मात्र रवी सर देखील दाखल झाले आहेत. पंचांना वाटलं ही मॅच संपली, परंतु एक षटक आहे अजून देखील. रवी सर देखील सज्ज झाले. पहिला चेंडू आकोटप्प्याचा खूपच जर पाहायला गेला तर खराब टाकलाय. रवी सर हा चेंडू जर पाहायला गेला तर डेड घोषित केला, मृत घोषित केला. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती थोडस बॉडी अजून देखील फ्री झाली नाहीये. हो, आकोटप्प्याचा चेंडू यासाठी ओळखले जातात रवी सर. हे मोठं नाव आहे वारणा परिसरातील, एक दर्जेदार नाव, ज्यांनी जर पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या या क्रिकेट विश्वासाठी खूप सारी चांगलं कार्य केलं क्रिकेटमध्ये आणि म्हणूनच हे नाव जे आहे ते सातत्याने आवर्जून आग्रहाने घेतलं जातं. आदरणीय हे नाव आहे रवी सर. पाचशे कोडोलीचे एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून देखील ओळखले जातात आणि त्या नावाला इथे मात्र साजेशी कामगिरी. रवी सर हे जे कौतुक आहे ते रास आलेलं दिसत नाहीये. नक्कीच रवी सर देखील सांगतायत मी रबर बॉल क्रिकेट या वर्षीच सुरुवात केली आहे. हो हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती टॅप केलाय खरा, परंतु हा टॅप जाईल का सीमारेषा पार नाहीये, रोखलं गेलंय या चेंडूला. आणि त्यानंतर एकेरी धाव. देवराज जर पाहायला गेलं तर आज क्षेत्ररक्षणामध्ये काबिले तारीफ प्रयत्न करताना दिसतोय हा खेळाडू. देवराज मेटके जर पाहायला गेलं तर यष्टीरक्षक म्हणून ओळखले जातात, परंतु आज जी कसरत केली आहे धावा रोखण्यासाठी ती काबिले तारीफ आहे. याआधी आपण या खेळाडूला कधी पाहिलं नाहीये एवढं धावताना, परंतु मेहनत घेत आहेत. नक्कीच नेहमी स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा खेळाडू धडपडत असतो. ज्योतिबाचा एक सुपरस्टार, ज्योतिबाचे पुजारी म्हणून ओळखले जातात आणि चांगलं क्रिकेट या खेळाडूंनी देखील केलं, परंतु 47 धावा फलकावरती लागलेत. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र रणजित सलगारचा राहिले आहे आणि त्याच्या बॅटमधून इथे धावा आल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती थोडस सुरेश भोसले सांगतायत की आपण थोडस फुटबॉलचा देखील आनंद लुटूया आणि तोच केला इथे मात्र सुरेश भोसलेने. चांगला प्रयत्न चेंडूला अडवण्याचा आणि कशाही प्रकारे चेंडूला अडवायचा आहे हाच प्रयत्न त्यांचा होता आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो रोखला देखील गेलाय. या चेंडूवरती बिगिट केलाय आणि इथे एकच धाव असेल कारण का डीपला प्रोटेक्शन आहे. कव्हरच्या दिशेने फटका केला आणि कव्हरला इथे मात्र जर पाहायला गेलं तर अविनाश होते, परंतु त्यांना इथे मात्र बेतात चेंडू डीपला देखील ट्रॅव्हल होताना दिसलाय. ओहो, या चेंडूवरती इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल म्हणजे 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. या 2 धावेने विजय मात्र जवळ येणार नाहीये. धावा पुढे जातील परंतु विजय नाहीये.
51 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 40 धावांची गरज आहे. म्हणजे मोठ्या फरकाने कुठेतरी पराभवाच्या दिशेने वाटचाल होताना दिसते. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत PM स्पोर्ट्स बोरगाव संघ, ज्यांच्या नावाने खेळतोय, ज्यांच्या नावाचा आज बोलबाला होतोय. प्रवीण मिटारे, आज बर्थडे देखील आहे या खेळाडूचा. आणि इथे मात्र प्रवीण मिटारीच्या बॅट म्हणून इथे मात्र आलाय वार, चेंडू गेलाय सरसीमा रेषा पार, आलाय घानागरी चौकार, 4 धावा. बोरगाव संघ या स्पर्धेमध्ये आपण निश्चितच चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. आपलं आव्हान संपुष्टात आलंय, परंतु या स्पर्धेमध्ये दाखवलेला खेळ कमालीचा राहिलाय. प्रवीण मिटारे, आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढील स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा असतील. इथे दोन्ही संघ यायचे, चला 500 कोडवली आणि त्याचबरोबर शाहूवाडीचा संघ